चहा घेता घेता सहजच आपण व्हायरल एपिडेमिक्समध्ये कशाप्रकारे आपण आपली काळजी घेऊ शकतो हा विषय आपण पाहतोय. त्यामुळे आधीच्या 2 भागामध्ये आपण पाणी कसं उकळून घ्यायचं तो विषय बघितला. गेल्या वेळेला आपण छोट्या रेमेडीज, घरच्या रेमेडीज कशा आपण इफेक्टिव्हली वापरू शकतो ते पाहिलं. आणि आता आपल्याला हे बघायचं आहे की जर आपल्याला आजार आलाच, सर्दी झालीच, तर ती सर्दी खोकला किंवा तापाकडे जाऊ नये किंवा ताप आलाच तर त्याच्यापासून विकनेस येऊ नये आणि विकनेसही आलाच तो रिकवर कसा लवकर होईल त्याच्याबद्दल आपण आज थोडक्यात पाहूया. तर पहिलं असं आहे की आपल्याला सर्दी झाली आहे आणि खोकला व्हायला नको आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर गेल्या वेळेला आपण हळद आणि मिरपूड याचा आपण काढा आपण बघितला होता आणि क आपण एक कन्सिडर करू की आपण तो दिवसातनं 2दा आपण सिप बाय सिप कोमट किंवा आपण जेवढ्या टेम्परेचरला आपण पिऊ शकू त्या टेम्परेचरला आपण ते कोमट असं घेतोय. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला सर्दी तरीही असेलच तर त्याच्याबरोबर आपण एक छोटी गोष्ट आणखीन करू शकतो. ती म्हणजे तेच कॉम्बिनेशन पाव चमचा हळद, चिमूटभर मिरपूड, मधाबरोबर एकदा चाटून घ्यायचं आणि ते पाणी पीत राहायचं. पण हे चाटलेलं आहे आणि आपण पाणीही घेतोय. त्यांनी इफेक्टिव्हली आपली सर्दी थांबण्यासाठी मदत होते आणि ती पुढे जात नाही. शक्यतो पुढे जात नाही. किंवा जर घसा खवखायला लागलेला असेल तर ह्याच मिश्रणामध्ये म्हणजे पाव चमचा हळद आहे, चिमूटभर मिरपूड आहे आणि त्याच्याबरोबर पाव चमचा जेष्ठमध चूर्ण हे एकत्र करून आपण ते मधाबरोबर चाटलं तर त्याचा उपयोग आपल्या घशासाठी आणि खोकला टाळण्यासाठीही होऊ शकतो. तर आणि पुढे याच्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि शरीरामधले वाढलेले दोषही कमी होतात आणि त्यामुळे शक्यतो ताप येतच नाही. त्यामुळे तरीही जर ताप जर येतच असेल आलाच किंवा तापात सगळी कणकण वाटत असेल तर आपण त्याच्याबरोबर थोडंसं सुंठ आणि साखर ज्या समसाखर म्हणू आपण हे सुंठोडा आपण जसा घेतो ते तुपाबरोबर थोडंसं जेष्ठमध चूर्ण असं आपण 1-2दा चाटून घेतलं तर आपल्याला पचन आणखीन वेगळ्या लेवलला बसण्यासाठी उपयोग होईल. त्यांनी एनर्जी मिळेल. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची करायला पाहिजे ते म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की सर्दीचा जोर जास्तच आहे आणि आपल्याला ताप येऊ शकतो तर तिथेच आपण ज्यावेळेला भूक असेल त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला भूक नसेल तर शक्यतो पूर्वी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी, पाण्याचा काढा केलेला जे पाणी आहे ते पाणी अधूनमधून पीत राहणं हे उत्तम आहे. उगाच वाऱ्यावर किंवा थंडीवर फिरत राहायचं नाही. AC बंद करायचा. सरळ फुल घालून सुती फुल घालून घरी किंवा उबदार वातावरणात बसावं आणि शक्यतो मुद्दामून भूक लागेपर्यंत लंघन करावं. काही खाऊ नये. पण पाणी पिणं घेऊ शकतो किंवा आपण मुगाचं सूप आपण घेऊ शकतो किंवा मूगडाळीचं सूप. ते कसं करायचं तर समजा एक चमचाभर मूग डाळ आपण एक 15-20 मिनटं भिजत ठेवायची. ती भिजली की तुपावरती परतून घ्यायची आणि तुपाचीच फोडणी करून त्याच्यामध्ये थोडं जिरं, एखादा मिरीचा दाणा, दालचिनी आणि हळद. पण हळद ब्राऊन व्हायच्या आधीच त्याच्यामध्ये ती मूग डाळ घालायची, ती परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये साधारण 2-3 ग्लास पाणी घालायचं. साधारण एक 100-200 ml पाणी घालायचं आणि ते शिजवायचं. जोपर्यंत ते उकळत नाही तोपर्यंत गॅस फुल ठेवायचं
एकदा ते उकळायला लागलं की गॅस अर्धा करायचा आणि त्याला उकळत राहू द्यायचं आणि ती मूग डाळ एकदा शिजली लक्षात आलं की त्याच्यामध्ये थोडं सेंदव घालून आपण ते आणि ते उकळत असताना त्याच्याबरोबर एक चिमूटभर मिरपूड आणि चिमूटभर सुंठ हे आपण त्याच्याबरोबर घालू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला ताकद देण्यासाठी पण होतो. ताकद टिकण्यासाठी मुख्यतः एपिडेमिक्समध्ये आपली शरीराची ताकद टिकवणं महत्त्वाचं असतं आणि ते प्रोटीन्समुळे होतं आणि ते मूग हे नित्य पथ्य सांगितलेले असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला या अवस्थेमध्ये नक्की होतो. त्यामुळे इथे आपण मूग डाळ घेत नाही आहोत, पण मुगाचं फक्त पाणी घेतो आहे आणि असंच आपण तांदळाचंही आपण करू शकतो, ज्याला आपण पेज म्हणू आणि पेज हे अशाच प्रकारे उकळून आपण घेऊ शकतो. त्यामुळे कधी एकदा मुगाचं म्हणजे मूग डाळीचं आणि एकदा तांदूळाची पेस्ट घेण्याने आपली एनर्जी टिकून राहील. आपल्याला त्या संपूर्ण आजारपणामध्ये आपली एनर्जी कमी होणार नाही, विकनेस येणार नाही. आला तरी तो लवकर निघून जाईल. या दृष्टीने आपल्याला नक्की उपयोग होईल आणि जर म्हणजे विश्रांती घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि विश्रांती जेवढी घ्याल तेवढं चांगलं आणि शक्यतो एनर्जी यायला पाहिजे म्हणून मुद्दाम काहीतरी खात बसू नका. ते मुगाचं सूप किंवा तांदळाची पेज ही त्या अवस्थेसाठी श्रेष्ठ आहे. त्यामुळे उगाच काही खात बसू नका. त्याच्यातनं तोटा होईल. उलट पचनशक्ती सुधारण्यासाठी नॉर्मल येण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे ह्या टिप्स अंमलात आणा आणि ह्या एपिडेमिक्समध्ये लवकर बरे व्हा. जय जय रघुवीर समर्थ.